करूया, सन्मान करूया. नदीने ढोंग सोडला अभद्र संघ वचनाला जागते जनहित मानते करा. शिवसेना 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 संकटे शिवाजी महाराज, साध्वी अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर धनुधारी एकलव्य, भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ विनम्र भावनेने लीन होत आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे. आणि तसंच आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन. तसंच आदरणीय आनंदराव दिघे यांनाही अतिशय आदरानं विनम्र अभिवादन. आणि यानंतर आपण सन्मान करतो आहोत माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा. आनंदराव दिघे साहेबांच्याकडून बाळकडू घेतलेले, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले, अनाथांच्या नाथांची भूमिका निभावणारे, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी सुभाषराव शिंदे यांना लाकडी नांगर आणि धनुष्यबाण देऊन सन्मानित केलं जात आहे. एकनाथरावजी सुभाषराव शिंदे. विचार करता मी सरसले भेटाले इच्छे. साखरी मजारला समजा भाऊ वैष्णे मना नमस्कार. आपली मंजुळा ताईले निवडी देवांशे आटे घोषणा मोठी लोकप्रिय शे. दिसी रायना फरक मंजुळा ताई परत. आजच्या साक्री मतदारसंघातील आपल्या माहितीच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या प्रचार सभेला उपस्थित डॉक्टर सुभाष भामरेजी, राजेंद्र सिंह राठवा, आमदार गुजरात, विजय भाऊ चौधरी, चंद्रकांत सूर्यवंशी, संजयजी शर्मा, विजय करणकर, सुरेश शामराव पाटील, ॲडव्होकेट संभाजी पगारे, राजेंद्र सिंह राठवा, विशाल देसले, तुळशीराम गावित, बबन भाऊ चौधरी, खूप नाव आहे. सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि बांधव भगिनी आणि माझ्या लाडक्या बहीण भावांनो, खरं म्हणजे साक्री मतदारसंघात आपल्या सगळ्यांना बदल जाणवतोय. आपल्या ताईने काम केले. मंजुळा ताई साक्री मतदारसंघात आमचा दांडगा संपर्क ताईचा साक्रीचा निकाल खरं म्हणजे तुमच्या उपस्थितीवरून आज आपल्याला पाहायला मिळतोय. आता 20 तारखेला धनुष्यबाण आणि 23 तारखेला गुलाल आणि फटाके वाजवायचे आहे. या बाळासाहेबांच्या शिवसेना सोबत होत आणि विकासासोबत होता आणि म्हणूनच साक्रीचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता.
साक्री आदिवासी बहुल एरिया आहे. आदिवासींचं आरक्षण जाणार अशी भीती गेल्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, आदिवासींचं रिझर्वेशन, दलितांचं रिझर्वेशन जाणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो, यावेळेस मात्र हे खोटं नरेटिव्ह चालणार नाही. सुभाष भामरे साहेब त्यावेळेस 5 मतदारसंघात पुढे होते ना, 5 मतदारसंघात पुढे होते. आणि त्या फेक नरेटिव्हमुळे आपले मंत्री खासदार सुभाष भामरे साहेब 5 मतदारसंघात पुढे होते. 1 मतदारसंघामध्ये त्या सगळा लीड कापून त्यांना 4000 आणि पराभूत व्हावं लागलं. आघाडीला पराभूत करावं लागेल. कोणी उठावं, आदिवासींना फसवावं, ही काँग्रेस नीती आता चालून घेणार तुम्ही? बिलकुल चालवून घ्यायची नाही. आणि म्हणून आदिवासी बांधव भगिनी आता जागा झाला. कोण आपला कोण परका याची जाण त्याला झाली आहे. आणि म्हणून आज जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. त्याला अटकाव करायचा आहे, त्याला बंदी घालायची आहे, त्याला हद्दपार करायचं आहे. तर महायुतीच्या आपल्या उमेदवार मंजुळाताई, इथल्या माणसाचा सागरीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे, त्यांचं नशीब आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून मंजुळाताईने निवडून आणायचं आहे. मंजुळाताई कामाला वागिनी, कुठलंही काम तिथं पूर्णत्वास नेल्याशिवाय मंजुळाताई स्वस्थ बसत नाही, अशी कामाची त्यांची पद्धत आहे. आणि म्हणून त्याने माझ्याकडे अनेक वेळा आल्या, पण कधी जेवढी कामं आणली ती करण्याचा प्रयत्न केला. हा एकनाथ शिंदे विकासामध्ये कुठलाही हात आकडता घेणार नाही. हे सरकार आपलं द्या, हे महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून मी आहे, देवेंद्रजी आहे, जिद्दादा आहे. आम्ही गेले 2-2.5 वर्ष जे काम करतोय, मला सांगा इतक्या वर्षात कधी झालं होतं एवढं काम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं? 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या कामाला स्टे दिला, सगळी कामं बंद पाडली. याला स्टे, त्याला स्टे, तो काम बंद, हे काम बंद. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू, ते बंद करू. अरे चालू काय करणार ते तर सांगा. सरकार का बंद पाडायला येतं का लोकांची कामं चालू करायला येतं? आज मी सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय काम केलं ते सांगा. आणि आम्ही सांगतो महायुतीने 2-2.25 वर्षात काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, एवढ्या लोकांना आता काम. आणि मग बरोबर आपल्याला मी सांगतो, लाडकी बहीण योजना आपण केली, लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी किती फॉर्म भरले, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले, हात वर करा सगळ्यांनी. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? 1,17,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात जर पैसे आले तर मग माझ्या भाऊजींना पण विनंती आहे, 1,17,000 गुणिले 2,34,000 म्हणजे समोरच्याच कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुळाताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहिणीची राम बघा कुठपर्यंत आहे. या लाडक्या बहिणींचं होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, एवढ्या लोकांना आता काम. आणि मग बरोबर आपल्याला मी सांगतो, लाडकी बहीण योजना आपण केली, लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी
किती फॉर्म भरले? लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले? हात वर करा सगळ्यांनी. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? 1,17,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात जर पैसे आले तर मग माझ्या भाऊजींना पण विनंती आहे, 1,17,000 गुणिले 2,34,000 म्हणजे समोरच्याच कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुळाताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहिणींनी राम बघा कुठपर्यंत या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला, कोर्टात गेले. हे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं? लाडक्या बहिणींना काय भीक देताय, लाच देताय, विकत देताय? अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला. तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. आणि आता सांगता आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू, या योजना बंद पाडू, या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिले त्यांना जेलमध्ये टाकू. हे असलं सरकार कधी बघितलं होतं? आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढला. हा वचननामा महायुतीचा आहे. हे तर टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500 आम्ही ठेवणार नाही. तुम्ही ताकद वाढवली, योजना वाढेल. आता आम्ही 1,500चे 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000चे 15,000 प्रधानमंत्र्यांचे 6, आपले 6 होते, आपण 15,000 करतोय. आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो. आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांचं मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली आले त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला 4 कोटी रुपये 4,892 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय. 15% मॉइश्चर असलं तरी आपली खरेदी होणार आणि सोयाबीन पेंट परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून